स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाला बेड्या. राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ. स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि चमत्कारांच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्याच्या मांजरी परिसरातून मनोहर मामाला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फसवणूक, आर्थिक गैरव्यवहारासारखे अत्यंत गंभीर आरोप या स्वयंघोषित गुरूवर करण्यात आले आहेत. मनोहर मामा विरोधात सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्याच्या मागावर होते. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पुण्यात छापेमारी केली आणि त्याला अटक केली. सध्या पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खिशातील नोटांचे अचूक नंबर सांगणारा बाबा अशी मनोहर मामाची ख्याती पसरली होती. या कथित चमत्काराला भुलून हजारो लोक त्याच्या दरबारात हजेरी लावत असत. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन भक्तांकडून मोठी रक्कम उकळणे आणि महिलांचे शोषण करणे असे प्रकार या ठिकाणी सुरू होते. चमत्काराच्या नावाखाली सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यानं मोठी माया जमा केल्याचंही तपासात समोर येत आहे. व्यवसाय उद्योगात भरभराट आणायची असेल तर पूजा अर्चा केली पाहिजे असे सांगून मनोहर मामा भोसले यानं 2 लाख रुपयाची एका भक्ताकडे मागणी केली होती. यामध्ये संबंधित भक्तानं 50,000 रुपये मनोहर मामा भोसले आणि त्यांच्या साथीदाराकडे दिले. 50,000 रुपये दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात मनोहर मामा भोसले आणि एक विरोधात आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा अंधश्रद्धा निर्मूलन गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यामध्ये कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या पथकानं मनोहर मामा भोसले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.